नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. रोजच्या रुटीन प्रमाणे सकाळचं जिरा पाणी घेतलं. जिरा पाणी म्हणजेच काय तर रात्री झोपताना बडीशोप, ओवा, मेथी, जिरे पाण्यात मी भिजवून ठेवते आणि सकाळी ते पाणी उकळून कोमट झालं की पिऊन टाकायचं. याने शरीराला भरपूर फायदे होतात. मला तरी भरपूर त्याचा फरक जाणवतो. त्यानंतर रोजच्या रुटीनची कामं केली. झाडाला थोडंसं खत द्यायचं होतं. महिन्यातून एकदा मी झाडाला खत देते. पाणी घातलं. आज दर्शीलच्या शाळेत पॅरेंट्स टीचर मीटिंग होती. तिथून येताना उशीर झाला, त्यामुळे बाहेरूनच नाश्ता आणला आणि घरी येऊन छान असा गरमागरम एन्जॉय केला. सुट्टी चालू आहे. अक्रोडचं पॅकेट आणलं होतं, त्यामुळे दर्शीलला कामाला लावलं होतं. तो इथं अक्रोड फोडायचं काम करत होता. सकाळची सगळी आवरावरी झाली. त्यानंतर स्वयंपाकाला लागले. तर हे होते चिमकुऱ्याचे नळे. तुम्ही ना याचं काय करता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चिमकुऱ्याची जी आपली पानं असतात म्हणजेच आळूची पानं, त्यांच्या मागच्या या दांड्या आहेत. आमच्याकडे या दांड्या सोलून ना याची भाजी केली जाते आणि या शरीराला भरपूर उपयुक्त आहेत असं आमच्या घरी तरी आधीपासून आजी वगैरे म्हणायची. त्यामुळे जेव्हा चिमकुऱ्याचे पानं मी आणते ना, त्याच्या नळ्याची नेहमी या प्रकारे भाजी करते. कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी हे नळे टाकायचे, व्यवस्थित भाजायचं. याला तिखट, मीठ, थोडंसं कूट टाकायचं आणि हे अगदी लवकर मऊ होतात. छान अशी या नळ्याची भाजी तयार झाली होती. प्युअर आमरसाचा सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे रोज दुपारच्या जेवणात आमरस, मटकीची डाळ होती, भेंडी होती. मस्त असं जेवण केलं. जेवणानंतर थोडासा आराम करायचा विचार केलाच होता, पण तो काही माझ्या आज नशिबात नव्हता. जेव्हा मी दुपारी झोपायचं ठरवते ना, तेव्हा काही ना काही होत असतं. युटिलिटी जी आहे आमची ड्राय बाल्कनी, तिथं जाळी नव्हती. भरपूर दिवस झालं ती जाळी बसवायची होती. ती जाळी बसवण्यासाठी भैया आले होते, त्यामुळे सगळं मला इथलं सामान हलवावं लागलं आणि भरपूर वेळ त्यांनी ड्रिल केली, वेल्डिंग केली. दुपारी 2 ते 4 असं हे काम चाललं होतं. आणि जेव्हा ते गेले तेव्हा मेन डोअरपासून ते युटिलिटीपर्यंत सगळ्या घरात धूळ आणि घाण झाली होती. त्यामुळे आधी बाल्कनी स्वच्छ केली, त्यानंतर घर झाडून फरशी पुसली आणि हे सगळं करायला मला 5 वाजले. तर आज 5 वाजता आमचा काही वेगळाच प्लॅन ठरला होता. खूप छान अशी गोष्ट मला सांगायची. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं आहे की आम्ही जिथे राहतो त्याच्या अगदी मागे मोठी अशी आंब्यांची आमरई आहे, ज्यामुळे मला खरंच मी नशीबवान वाटते की एवढे आंबे माझ्या जवळ आहेत. संध्याकाळी वॉक करायला बाहेर निघलं, दर्शील त्याची सायकल घेतो आणि आम्ही आमरईत फेरफटका मारून येतो. आंबे पिकायला लागले म्हणजेच कैऱ्या किंवा आंब्याला पाड लागायला लागला की आंब्याचे राखणदार इथे येऊन राहतात. तुम्ही बघू शकता एक एक झाड अगदी जमिनीपर्यंत लगडलेलं आहे. तोतापुरी आंबा, कलमी आंबा, राजापुरी असो, केशर असो, भरपूर प्रकारची इथं आंबे मिळतात. तर आज मी आले होते इथून कच्चे आंबे घेण्यासाठी. इथं कच्चे आंबे सुद्धा आपल्याला मिळतात, पिकलेले आंबे सुद्धा मिळतात. आपण म्हणल्यावर हे आंबे तोडून सुद्धा आपल्याला देतात. आणि इथं आल्यावर मी आणखी खुश झाले, कारण इथं आल्यावर तुम्ही हे चित्र बघू शकता. यांनी हा तोतापुरी आंबा नेमकाच उतरला होता आणि मी एवढी खुश झाले की काही विचारायचं काम नाही. किती या ढिगातून आंबे निवडून घेऊ आणि किती नको, कसे घेऊ आणि कसे नाही हे सुद्धा मला कळत नव्हतं. इतके ताजे आंबे होते, अगदी गोड असे. मस्त 3 किलो आंबे मी घेतले, कारण मला छान त्याच्या भरपूर वेगवेगळ्या रेसिपी करायच्या होत्या. छान असे मन भरून आंबे घेतले. त्यानंतर पिकलेले आंबेसुद्धा मी भरपूर आणले. पिकलेला केशर आंबा मी इथं आणला. अगदी डायरेक्ट आपल्याला तोडून इथं आंबे मिळतात ना, त्यामुळे खरंच पैसे गेले तरी व्यवस्थित आपल्याला वस्तू मिळते किंवा छान मनासारखी वस्तू मिळते ना, त्याचा आनंद काही वेगळाच असतो. हे सगळे आंबे बघूनच ना असे डोळे आणि मन भरून येतं. दर्शील सायकल घेऊन आला होता, त्यामुळे त्याची छान इथं सायकल खेळणं चालू होतं. त्याला खूप मस्त वाटत होतं. पूर्ण आंब्याची आमरे. आणि तुम्ही इथं समोर बघू शकता जे अपार्टमेंट दिसतंय, ज्या बिल्डिंग्स दिसत आहेत ना, तिथं आम्ही राहतो. आणि तिथून थोडं चालत आलं की मागे ही आमरई आहे. छान दर्शीलचं इथं सायकल खेळणं चालू होतं आणि माझी सगळ्या आंब्यांची पाहणी करणं चालू होतं. पिकलेले आंबे सुद्धा छान होते, पण पिकलेले आंबे मी थोडे थोडे आणते, कारण भरपूर आणून पण स्टोअर करण्यात काही अर्थ नाही. जवळच आहे, त्याच्यामुळं सारखं जाऊन आपण आणू शकतो. आणि ज्यांना ज्यांना माहीत आहे ना, ते जागेवरच ह्यांचे आंबे एवढे घेऊन जातात की मार्केटला सुद्धा ते खूप कमी जातात. कारण ज्यांना हवे आहे ते डायरेक्ट इथे येऊन त्यांच्याकडून आंबे घेऊन जातात. यामुळे काय होतं, यांचाही फायदा होतो आणि आपल्यालाही चांगले आंबे मिळतात. तुम्ही बघू शकता हा राजापुरी आंबा केवढा मोठा झालेला आहे. दर्शीला ते एवढे आंबे बघून त्याला खूप खुश वाटत होतं, कारण त्याला आंबा खाण्यापेक्षा ना कच्ची कैरी खायला खूप आवडते. सगळीकडे छान असा फेरफटका मारून झाला, आंबे घेतले आणि नंतर परत आम्ही घरी निघालो. दर्शील सायकल चालवत आला आणि मी आपली चालत आले. 3 किलो मी तोतापुरी कैरी घेतली, म्हणजेच ही कलमी आंब्याची जी कैरी असते ती घेतली. 2 ते 3 किलो केशर आंबेसुद्धा घेतले. केशर आंबेसुद्धा आपल्याला पिकवायला पाहिजे असतील ना, तर गवत मिळतं त्यांच्याकडचं आणि आंबे मिळतात जे घरी आणून आपण पिकवू शकतो. तुम्ही बघू शकता किती मस्त हे केशर आंबे आणि तोतापुरी आंबे आहेत. एवढा मला आनंद झाला होता ना की मी गेले आणि त्यांनी आंबा तोडलेला होता. आता या आंब्याचे भरपूर सारे पदार्थ केले. ज्या दिवशी आणलं आहे त्या दिवशी संध्याकाळीच या आंब्याचा मी गुळांबा केला.
कारण गुळांब्यासाठी मला खूप आंबट कैरी आवडत नाही. खूप आंबट कैरी घेतली की त्यामध्ये साखर खूप जाते किंवा गूळ खूप जातो. तर यामधल्या 2 किलो जे आंबे आहेत त्याचा मी गुळांबा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळसुद्धा खूप दगदगीची होती, कारण आज दर्शीलची शाळा होती. दर्शीलच्या शाळेचा टायमिंग सकाळचा झालेला आहे, त्यामुळे मला भरपूर लवकर उठावं लागतं आणि टिफिनसुद्धा लवकर बनवावं लागतं. तो शाळेत गेल्यानंतर माझ्यासाठी छान अशी चना चाट बनवली आणि दुपारच्या वेळेला आमरसासोबत ही सांडग्याची भाजी बनवली. आमरस आणि सांडग्याच्या भाजीचं कॉम्बिनेशन माझ्यासाठी तरी शब्दात सांगणं अशक्य आहे. दुसरी कोणतीही भाजी जरी केली तरी जशी आपण सांडग्याची भाजी आमरसासोबत खातो ना आणि चपाती, त्याच्यासारखं सुख मला तरी उन्हाळ्यात कुठलंही वाटत नाही. छान ताजे तोडून आणलेले आंबे, मस्त अशी भाजी चपाती, यापेक्षा मोठं सुख काय असू शकतं जीवनात? खरंच मला शब्दात सांगणं अशक्य आहे. मस्त अशी भाजी केली होती. दुपारच्या वेळेला छान असं जेवण केलं आणि त्यानंतर उरलेले जे कालचे आंबे राहिलेले होते त्याला मला मार्गी लावायचं होतं. दर्शील शाळेतून आला, आम्ही दोघांनी मिळून छान असं जेवण केलं आणि असं मस्त थंडगार आमरस पिऊन मन तृप्त झालं होतं. तुम्ही बघू शकता माझा काल केलेला गुळांबा आज पूर्णपणे थंड झाला होता. आज याला बरणीत भरून ठेवायचं होतं. भरपूर असा झाला होता, 2 किलोचा, एवढा मला वर्षभर भास होतो. मी गुळांबा जो आहे तो जास्त शिजवत सुद्धा नाही. जास्त शिजवलं ना तो अगदी रबरासारखा होतो आणि पोळी चपातीला व्यवस्थित लागत नाही. जामसारखा मी वापरते, त्यामुळे छान अशा छोट्या छोट्या बरण्या भरल्या. रोज वापरण्यासाठी छोट्या बरणीत वर डायनिंग टेबलवर ठेवला. उरलेले जे 1 किलो आंबे होते त्याचं मी मिरच्यासोबत आंबा आणि मिरचीचं जे क्रश लोणचं बनतं ना ते लोणचं बनवलं. त्याचा काही मी व्हिडिओ काढणं मला जमलं नाही, विसरले मी. तुम्हाला त्याची बरणी जी आहे ना ती नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. त्यानंतर सीझनचे पहिल्यांदाच आंबे आणले होते आणि ह्या आंब्याचा गोडवा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी ना आज मैत्रिणीला जेवणानंतर घरी बोलवलं होतं. म्हणतो ना कुठल्याही गोष्टीला आपण जेवढं वाटतो तेवढी त्याची चव आणि गोडी वाढते. त्यामुळे सीझनची पहिली मँगो मस्तानी बनवायची होती, त्यामुळे सगळ्यांना घरी बोलवलं होतं. आणि दुसरी एक विशेष गोष्ट मला इथं सांगायची आहे ती म्हणजे हे जे मी आता हे कापलं आहे, हा जो आंबा दिसतोय ना, मी जेव्हा लहान होते आणि जेव्हा स्लाईसची ॲडव्हर्टाईज यायची ना टी व्हीवर, तेव्हा असं वाटायचं की एवढा सुंदर आंबा, किंवा स्लाईड्सच्या बाटलीवर जे चित्र असायचं ना, असं वाटायचं की एवढा सुंदर आंबा कसा कापत असेल. मोठं झाल्यावर जेव्हा हे कळलं ना तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. तुम्हालाही असंच झालं होतं का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. असं होतं, मस्तानी करायला घेतली होती. ताजे आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यात घातला. त्यामध्ये गरजेनुसार दूध, साखर, व्हॅनिला आईस्क्रीम घालून व्यवस्थित मिक्सर फिरवलं. त्यानंतर दूध अगदी इथं मी थंड वापरलेलं आहे. त्यानंतर काचेच्या ग्लासामध्ये छान व्हॅनिला आईस्क्रीम, वर टूटी फ्रुटी ड्रायफ्रूट टाकले, भरपूर असा मँगोचा व्हॅनिला आईस्क्रीम घातलेला ज्यूस टाकला आणि वरून आणखी आपली व्हॅनिला आईस्क्रीम, टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स घातले. मस्त मँगो मस्तानी तयार झाली होती. सगळ्यांना भरपूर आवडली. तुम्ही आंब्याच्या सीझनमध्ये कोणकोणते पदार्थ बनवताना हे मला नक्की सांगा. मी तरी आज पहिल्यांदा मस्तानी बनवलेली आहे. आणखी भरपूर पदार्थ मी बनवते. व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत बघत असाल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनल मात्र अजून सबस्क्राईब केलेलं नाही. तुमच्या एका लाईकने, कमेंटने, सबस्क्राईबने व्हिडिओ बनवायला आणखी जास्त हुरूप येतो. एका व्हिडिओमागे भरपूर अशी मेहनत असते. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी भेटते अशाच एका छानशा व्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.